मग कसे आहेत सगळे. मी तुमचा मित्र अमय पाटले. वेलकम टू माय न्यू डेली ब्लॉग नंबर 1. सो आज काही नाही, ऑफिसला जायचं, ऑफिसवरनं काम करायचं, कामावरनं घरी यायचं, एवढाच असेल ब्लॉग. तरी बघूया कसा करतो, काय करतो हे तुम्हाला दाखवेलच मी. चला भेटूया. वैशो शिमडा आमचं तुझ्या इथे बेबी. टाटा टाटा कर टाटा कर काय बाय 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 बाय. जायचंय नंतर 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 तुझे बाप्पा बघ, तुझे बाप्पा, हे बाप्पा सगळ्यांकडे फिरत बस, इकडून तिकडे तिकडून इकडे. नाही ठेव ठेव ठेव. आता एक एक काढ. सगळं काढत बसेल. चल जाऊ पटकन. चला चला बाय 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 बाय. सो ॲटलिस्ट निघालो. पोरगी म्हणजे पोरगीच आहे माझी, डेंजर एकदम. तर सो आता निघालो आहे, भेटू, तुम्हाला दाखवतो गर्दी काय आहे, कशी आहे. नाही तसं तर तुम्हाला माहितीच असेल गर्दी काय आहे काय नाही, बट तरी चलो फिर मिलते हैं. फुल शांतता, रोड पूर्ण खाली. सध्या इथे रोड खालीच असतो, काही सीन नसतो एकदम. बघूया बस भेटते का. काय होता पाटील का. बसमध्ये भेटूया. आलीच नाही अजून. किती वेळ लागेल काय माहीत नाही. एक काम करूया, सर्वदेवांना ऑटो पकडूया. पोचलो पण बस का आली नाही, त्याचा प्लॅन चेंज झाला. हेच करूया, ऑटोनेच जाऊया, ते बेटर नसेल. ऑटोने पटकन पोचता पण येईल आणि ट्रेन पण पटकन भेटेल, हाच विचार केला. सो मग मी हेच सांगतो की आता एवढी गर्दी झाली, म्हणजे बस तर अजून आली नाही, तर मग आपण ऑटो पकडूया आणि ऑटोवरनं तिथून डायरेक्ट भांडूप स्टेशनला पोचूया. ते झाल्याच्या नंतर मग तिथून ट्रेन पकडून आपण जाणार ह्याला ऐरोली स्टेशनला जॉबला. आता सध्या तरी चालणंच आहे, अजून खाली पोचलो नाही. सर्वोदयाच्या गेटच्या इथे पोचू, तिथे लाईन लावायला लागेल मे बी ऑटोसाठी. त्याच्यानंतरच मग प्लॅन सांगतो तुम्हाला पुढे काय तो. भेटूच डायरेक्ट ऑटो स्टॉप स्टँड. पोचलो आहे खाली, ऑटो तर दिसत आहेत. बघूया आता ऑटोमध्ये जाऊया आणि मग निघूया. 2 मिनटं क्रॉस करून बघूया.
सॉरी. जागा नाही, जागा नाही. जाम गर्दी आहे सगळीकडे. एक मिनिट, सॉरी. बॅक जरा नीट लावे. खूप जरा बघताय. बघूया आता काय होतं. नवीन मिस आउट होऊ शकते. बोलूया आपण. केसांची हालत खराब आहे. चेक करू. खानाला गेट रे. पप्पा पण इथे होते. आहेत म्हणजे मला तो हे नव्हतं होतं तो नेट म्हणून लाईन लावावं लागतं. कुठे व्हिडिओ शूट करतो. ट्रेन लेट आहे. खूप ट्रेन लेट आहे. तुम्ही कुठे जाता? किती वेळ लागेल का माहीत नाही. आतमध्ये जावं लागेल, आतमध्ये बसायला लागेल. गर्दी खूप दिसते. मला दाखवतो मी 2 मिनटं. भांडूपची गर्दी त्या साईडला पण खूप आहे. CST साईडला जायला. आणि ठाण्याची ट्रेन पण 3 मिनटं लेट आहे. लोकल आहे. प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आई हुई लोकल 8:52 की ठाणे जाने वाली धीमी लोकल है. नाही घातलंय. नंतर बघतो. आली 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 आली. चक्का उडून टाकलं यांच्या. चले आज चल. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. अरे आता नाही.
यात जायला जागा दे ना. चला चला चलो चलो जावा जावा आराम. मुंबई कम टू लोकल ट्रेन. खाली असेल हात शॉट असतो. सॉरी. गर्दी असतेच नेहमीची गर्दी. थांब ना दादा 2 मिनटं जरा. गावात काय चान्सच नाही बसेल उभं राहायला कुठेच काहीच जाणार. अजून उभं राहिलो आता बघू. चान्स ठाण्याची ट्रेन आहे. ठाणा ट्रेन भेटली की नंतर आता उतरायला भेटेल. इकडे तिकडे गर्दी आहे. चान्सेस नाही कुठे उभं राहायचं. माणसं लोक आतमध्ये उभी राहत नाही. सगळे डोरवर असतात. डोरवर राहून सगळ्यांना लवकर पोचायचं असतं. हा शॉट असतो. नेहमीचं झालेलं आहे. नेहमीची गर्दी सकाळची संध्याकाळची एवढी नसते. पण बघू आता काय कसं. प्लॅटफॉर्म आला आहे. 2 मिनटं त्या बाहेर पकडून उतरून बोलतो. अरे उतर ना ये. सोड ना. उतर रे दादा रे. अरे बरं राहता येत तर कसला राहता चायला. स्नो मत उतरो कभी भी. है गर्दी. ठाण्याची गर्दी. ठाण्याची पुढे बघ. पोरी घाबरतात. बाहेर पडलं बरं वाटतं. पण सेमच गर्दी असते. काही फरक नाही. वर आलेली लोकल 8:51 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल म्हणून आली ट्रेन आली. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली 12 डिब्बों में 13 लोकल हैं. ये लोकल मुलुंड विक्रोली घाटकोपर कुर्ला दादर भाईखला स्टेशन पर रुकेगी. लोकल अराइव on platform number 16 8:51 12 car fast local for छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस. This local will halt at मुलुंड विक्रोली घाटकोपर कुर्ला दादर भाईखला स्टेशन. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेली लोकल 8:59 टेनेवर आतमध्ये चढायला कल्याण जाने वाली 12 डिब्बों की मिनी लोकल है. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 च्या किनाऱ्यापासून दूर घेता एक जलद गाडी जाणार आहे. कोणीही रेल्वे लाईन ओलांडू नका. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 के किनारे से दूर खड़े रहिए. एक जलद गाड़ी जाने वाली कोई यात्री
यात्री रेल्वे लाईन पार न करें कीप अवे फ्रॉम जरा पुढे जाऊया. ऑफ प्लॅटफॉर्म नंबर 5. एक मिनिट. Fast train is passing. Do not cross the railway line. जाम केसांचे पण लागले पूर्ण एल. एक तर ट्रेन गेली, वाशी 9:09ची लागली आहे. तर बघू चढायला भेटतं की नाही. गर्दी पण खूप आहे. नेहमीची लफडी आहे ती, नेहमीची. आली 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 ट्रेन आली, ट्रेन आली. पुणेची रेल्वे लाईन ओलांडून प्लॅटफॉर्म क्रमांक 5 हे किनारे ते ट्रेन पकडून बोलतो तुमच्याशी. केसाची एल लागले ट्रेन. तो इथून पण ती ही भेटते, ऑटो भेटते. मी पुढून पकडतो किंवा माझी बस आहे ह्याची कंपनीची बस आहे. त्या कंपनीच्या बसने आपण डायरेक्ट रेल्वे टेकपाकच्या इथे जाऊ. म्हणजे थोड्या वेळातच पोहोचून मी. थोडासा वॉकिंग आहे. आता बघूया. मग तुमचं कसं चाललं आहे बाकीच्यांचं? एकदम भारी. खूप दिवसापासून ब्लॉग नव्हता टाकला होता, म्हणून विचार केला चल आज ब्लॉग टाकूया. बघूया काय होतं. तसं तर डेली ब्लॉगचा प्लॅन केला आता मी. बघूया. ट्रेनमध्ये केसाची पूर्ण वाट लागली आहे, वाट. काय सांगू तुम्हाला. असं झालं की आता काय कामं करावीच लागणार. कामं नाही केल्याशिवाय चालणार नाही. विचारतो होता आज सुट्टी मारावी, पण प्लॅन चेंज केला मी. नंतर महिन्याचे लास्टचा हप्ता राहिला आहे. सो गपचूप जाऊया कामावरती आणि मग हे करूया. नंतर तशी पण काय सुट्टी घ्यायची आहे. 4 तारखेला भावाची एंगेजमेंट आहे. तो तिथं डान्स प्रॅक्टिस पण असते सॅटर्डे संडे. तर सो सगळे येतात घरी. काल पण आले होते सगळे एकत्र. आता तिथेच आता इथून मी या थांबा 2 मिनटं. इथे पुढे ह्याच्या थोड्या पुढेच बस थांबते आमची. तिथे तर जातो, बसमध्ये बसतो आणि ह्याच्यात जातो. हा ऐरवलीचा फेमस थोडा बोला. तिथे पण लाईन दिसते, खूप लाईन आहे बसला. म्हणजे पब्लिक खूप जण असतो लाईनीत उभा. तो तिथे लाईन असते त्यासाठी पण. चला डायरेक्ट आपण लाईनीच्या ठिकाणाला जाऊया. त्यांची ऑटो पकडली आहे कारण की शिफ्ट टायमिंग चेंज झालेली आहे. मी आत्ता बघितलं. सो 9 ते 6 शिफ्ट, 9 ते 6 शिफ्ट होती. मी आता बघितला, व्हॉट्सअपला चेक केलं. तर तू आता त्या बस न पकडता ऑटोनी जातो आहे. नंतर भेटू आपण डायरेक्ट माझ्या ऑफिसच्या इथे. लेट झाला आहे, शॉर्ट होणार आहे. भागना पडेगा. एक मिनिट.
यार केस लागलेत पूर्ण बेकार. मेन गेटच्या इथे हा ऊन बघा, डेंजर ऊन आहे, डेंजर ऊन. दोन मिनटं द्या, ID काढू दे मला. केस उभीच नाही राहत आहेत. अजून खूप चालायचं आहे, थोडं लांब आहे. मी ह्या एम्पायर टावरमध्ये आणि इकडे आहे रिलायबल, बघू शकता. ही रिलायबल टेक पार्क आहे. मला जायचं आहे एम्पायर टावर. ऑटोज आणि गाड्या येतात. बाईक आणण्याचा प्लॅन होता, पण बाईक आणू नाही शकत. मित्राची बाईक देणार नाही, मला घ्यायची आहे. विचार करतोय मी नवीन बाईक घ्यायची आहे. आता बघूया कधीपर्यंत येते नवीन बाईक, त्याच्यानंतरच सांगू शकतो मी. हा दम लागलाय, जाम दम लागलाय. आता एम्पायर टावर चालायचं खूप. मॅनेजरला बोललो जरा लेट होईल, आणि मी शिफ्ट टाईम बघितला नव्हता. मला व्हॉट्सअपला मेसेज टाकलेला, पण मी शिफ्ट टाईम बघितला नव्हता. 2 मिनटं क्रॉस करूया. बिल्डिंग जाम मोठी आहे. तिथून जाम रोडवरनं म्हणजे मेन गेटपासून ह्या बिल्डिंगपर्यंत जरा जातात 10 मिनटं तरी जातात ऑलमोस्ट. खूप जण आहेत, म्हणजे अशी बघायला गेलं तर म्हणजे आमची जो SOTC आहे, SOTCमध्ये पण खूप जण आहेत. इथे पण खूप जण आहेत, म्हणजे ओळखीचे तरी खूप सारे भेटलेत मला बघायला गेला तर. ट्रेनच्या शूजला मस्त शाईन मारून घेतली होती, म्हणजे हे करून घेतले होते. पण तरी भेंडी लोकांचे पाय देऊन लावूनच टाकतात, पूर्ण लोचा करतात. हे बघा, ही एंट्रन्स आहे. घुसलोय बिल्डिंगमध्ये. आता एंट्री करूया. 2 मिनटं. गर्दी आहे, गर्दी आहे. बॅग ठेवतो. लॉकर रूमच्या इथे बॅग ठेवतो. 2 मिनटं. जाम गरम लागत आहे. आतमध्ये जाम थंडी लागते, जाम थंडी लागते. बाहेर एवढा गरम होतं, पण आतमध्ये जाम थंडी लागते. व्यवस्थित तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मी. नंतर ब्रेकला येईन तेव्हा मी तुम्हाला म्हणजे कनेक्ट करेन, कारण की आता आतमध्ये जावं लागेल. मोबाईल आतमध्ये एंट्री नाही मोबाईलला, सो थोड्या वेळात भेटूया. मला आलो आहे टिफिन, आयसीने टिफिन दिलेला आहे. सरांबरोबर आलो आहे, सर पण आहे. सो आता कॅन्टीनमध्ये जाऊ, थोडं खाऊ
थोडं टाईमपास करू आणि नंतर मग परत वरती जाऊ. मोबाईल तर काय अलाउड नाही आहे, पण आता बघूया कसं काय ते. मला कॅन्टीन दाखवतो. बसणार कुठे? सो हॅलो, कॅमेरा जरा खराबी दिसते. मग झालं जेवून. हे आहे पूर्ण लॉबी. जरा जाऊया, जरा चाय पिऊया, मग भेटूया तुम्हाला सगळ्यांना. आज जाऊया, ब्रेक संपलाय. काय नाही, थोडा वेळ टाइमपास झाला सरांबरोबर, जरा गप्पा गोष्टी झाल्या. मग त्याच्यानंतर आता काय टाईम संपला आहे, अर्धा तास संपलेला आहे ब्रेकचा. आता थोड्या वेळाने भेटू मग आपण नंतर. ओके, चला मग बाय, भेटूया. इसकी वजह से मेरी याद खराब हुई। एक ही नहीं होता है, उसका एक ही वाला। किसी को प्रॉब्लम नहीं होगी, बेचारा है, उन्हें कुछ नहीं है. सो ऑफिसच्या बाहेर आहे मी आता, बघू शकता वरती ऑफिस. थोडा वॉकिंग आहे बाहेर, बघूया बसने गेलो तर, नाही तर ऑटोनेच जायचा प्लॅन करेन. ऑटोने जायला भेटले तर वेल अँड गुड, डायरेक्ट स्टेशनला पटापट बरी पोचेल. इथून बस भेटायला जाम मुश्किल जाते पूर्णच बघितलं तर. छान दिख रहा है, एकदम छोट्याच्यात बल्बसारखा पूर्णच. हो मग काय, फुल भारी, बघू शकता तुम्ही. असं वाटतं छोटासा बल्ब आहे. जाम मोठी बिल्डिंग्स आहेत, खूप सारे प्रोसेसेस, खूप सारे हे पण. आता बघू, दोन ऑटो पकडूया किंवा बाहेरून बस आहे डायरेक्ट ठाण्याला जायला, ते चेकआउट करूया. जसं भेटेल तसं. हे सध्या लागले आहेत सगळे, केलं पाहिजे काहीतरी. सो तिथे तर बघायला दिसतंय लाईन आहे ऑटोला खूप. बघूया आता, एक चाय पिऊया, नंतर हे करूया. ठीक आहे, चला भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळात. एरोलीच्या ब्रिजवर आहे.
खूप सारे शॉप्स आहेत तुम्ही बघू शकता. फ्रीजवरती बुक स्टॉल्स खूप आहेत. 2-3 दिसते. ट्रेन येते. सेवन 30ची लावली आहे ट्रेन. आज पण गर्दी असेल खूप. मंडे आहे सो गर्दी खूप भेटणार. 2 नंबर प्लॅटफॉर्मला जायचं आहे. पैसाची फुल लागली आहे. लास्टला जाऊया. चढायला तरी भेटेल ट्रेनमध्ये. थोडेसे वाटतात वर खाली. ठीक आहे, काय आलं त्याच्यात. थोडीफार सेट आहे, थोडेफार खाली बसले. देखते अब. ट्रेन तर काय अजून आली नाही. 7:40 झाले आहेत. 7:30ची ट्रेन लावली आहे बट 7:40 झाले. तर अजूनला काय ट्रेन हे नाही. 10 मिनटं लेट आहे. खूप गर्दी असू शकते ट्रेनमध्ये. बघूया आता. तिथून माहीत नाही काय होतं. भांडूपवरनं भेटते की नाही घरी जायला. ऑटो किंवा बस किंवा चालत पायी थोडंसं वॉकिंग केलेलं बेटर असतं बोलतात. जर वॉकिंग करत राहा फिट अँड फाईन राहाल एकदम परफेक्टली. किती वेळ लागेल काय माहीत नाही. अजून तर काही ट्रेन आली नाही. चेक करूया किती वेळ लागेल. सांगितलं होतं 7:30ची ट्रेन बट अजून ट्रेन काय आली नाही. 10 मिनटं झाली. 7:40 झालेत तर अजून काही ट्रेन आलेली नाही. बघू शकता फुल खाली. ट्रेन येईल आता. ट्रेनमध्ये चढल्यावर तुमच्याशी बोलतो. बाय बाय. तुम्हाला आता गर्दी दाखवतो मी. काय गर्दी असते इथून वरती चढताना बघा. 105 down छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल गोंदिया विभाग एक्सप्रेस. गर्दी ट्रेनसाठी पळायचं आहे परत. CST ट्रेन. चला 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 चला. अंकल
जायचं आहे आपल्याला फोर्थ नंबर प्लॅटफॉर्म. ते CST स्लो येईल. फास्ट ट्रेन पण आहे, पण ती थांबणार आहे की नाही माहीत नाही. सो आता बघूया. थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 5 करून सुटेल. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जागेवर बसून घ्यावे. चालती गाडी पकडणे धोकादायक आहे. आपला प्रवास सुखाचा हो ही आमची शुभेच्छा. बघूया आता कोणती दुसरी लागते. सगळ्यांना घरी जायचं आहे, सगळ्यांना लवकर पोचायचं आहे. तर आगळी वेगळीच हे असते. आता ही बघा, ही कोणती आहे, मी कसारा किंवा कर्जत असेल. ट्रेनमध्ये गर्दी बघू शकता, तिथे एकदम गच्च भरून आहे. हा ट्रेन पण आलेली आहे. सो ट्रेनमध्ये जातो मी. आता बोलतो तुमची पर्यंत ट्रेन आली आहे. बरं झालं लवकरात लवकर. जसं उतरलो तशी दुसरी ट्रेन भेटते. थोडीफार खाली असेल. जाणारी प्लेटफॉर्म क्रमांक 4 की लोकल 7:42 परेड जाने वाली भारत ट्रेन पूर्ण खाली आहे. आपण इथेच थांबूया. चला जागा आहे, पण खूप गड्डा आला बसायचा. खूप खाली आहे ट्रेन. गर्दी कोण नसेल. लगेच आली ट्रेन. सो आता जरा थोडा वेळ थांबूया, मग जाऊया. बायको वाट बघते. बायको बोलते कधी येणार तू, किती वेळ झाले. 9 ते 6 होते तुझी शिफ्ट. आता सकाळी कळलं, तिला सांगितलं मी 9 ते 6 शिफ्ट आहे. जसं आता तिला समजलं आहे, तर ती बघायलाच नको. आता 6 वाजले, तू अजून निघाला नाही, हे नाही ते नाही, खूप काय. आणि ही आमची ट्रेन जी CSTला जाणारी गर्दी तुम्हाला खाली पूर्ण खाली भेटणार. ते तुम्हाला माहितीच असेल चांगल्या प्रकारे. चला मग काय. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली लोकल 8:11 कल्याणला जाणारी हिंदी लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पर आई हुई लोकल 8:11 की कल्याण पप्पा कुठे माहीत नाही. पप्पा दिसले होते मला दिघा गावला. माहीत नाही, मे बी ठाण्याला असतील किंवा ठाण्यामधून ट्रेन पकडली असेल. सो आता तिथे जाऊ. बघूया ऑटो किंवा बसच्या लाईनीत उभे राहूया. भेटलीच ते चांगलं आहे. ऑटो मे बी चान्सेस खूप कमी आहे, कारण की ऑटो टीव्ही पडायला लागले आहे. भावगातात सगळ्यांना टँकर रोड किंवा तलाव किंवा गाढव नाका या दोनपैकीच त्यांचा प्लॅन असतो. भूक तर लागली आहे, घरी जाऊन खाऊया. नंतर बघू काय बनवलं असेल आज आईची नाही किंवा माझ्या बायकोनी स्पेशल. चेक करूया. चला लाईनीत जाऊया जरा. मगच बस आहे. काही पण पप्पा बरोबर होते, आता पण पप्पा बरोबर आहे. व्हिडिओवरही बोलतोय, मी ब्लॉग करतोय.
हा व्लॉग करतो तर तेच बोललो मी. मला सकाळी पण पप्पा बरोबर होते, आताही पप्पा बरोबर. ग्रेट भेट. मी आलो आमरस घेऊन. चल काढलं असेल त्या ह्याची खानबीन असेल कुठल्या तरी गटाराची, किंवा वरती हे असेल त्याचं हे असेल नवजीवनची. काका काय ग जेवली काय? जेवायचं आहे. ये 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 खरंच ये. काय रे फिजिट स्पिनर? फिजिट स्पिनर आहे. तुम्हाला आता माझी बबी दाखवतो. पिल्लुडी ए पिल्लुडी ए पिल्लुडी काय करते बघ काय. थंड आहे थंड आहे. हा काय आहे ते बघ कोण पोरांकडे बघते ती. पोरचा ए तो ते पण दोन्ही घेऊन जातोय तो. बबी जाऊ घेऊन दे दे बोलते. बबी दे बोलते असं दे. आजोबा दे. पहिला टक्कर दे. पहिला टक्कर दे. टक्कर दे. टक्कर दे. बघ आधी इकडे बघते इकडे बघते. दोन्ही देतोय की नाही ते बघते. हा. हे बघ दिलं 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 बघते बघ दिलं. ते बघ आजोबा बोलतात बघ.